फ्रेंड्स, तर आज आपल्या रेसिपीचा आहे डे 4 आणि आज मी बनवणार आहे आपल्या सर्व मैत्रिणींची आवडती खिचडी। त्यासोबत बनवणार आहे कढी आणि उडदा मुगाचे वडे। चला बघू। तर कोण म्हणतं खिचडी बनवायला मेहनत लागत नाही। इथे मी सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। त्यात तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली आहे। त्यात कांदा परतवून घेतल्यावर त्यात आलं लसणाची पेस्ट, नंतर टोमॅटो, बटाटा, थोडीशी कोथिंबीर, शेंगदाणे, वाटाणा सगळं परतून घ्यायचं आहे। त्यात नंतर ॲड करायचे थोडेसे मसाले फक्त आपला काळा मसाला, लाल तिखट आणि हळदच टाकलेली आहे। नंतर त्यात चवीसाठी तुम्ही मॅगी मसाला टाकायचा। मॅगी मसाल्याने खूप जाम भारी टेस्ट येते बरं का। चांगलं मिक्स केल्यानंतर त्यात टाकले आपले भिजवलेले सोयाबीन चांगलं परतून घेतल्यानंतर आपण त्यात धुतलेले तांदूळ टाकून त्यात तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करा। मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे म्हणून थोडं पाणी कमी टाकलेलं आहे आणि शेवटला फक्त मीठ ॲड करायचं। चला तर मग आता आपली खिचडी होतीये तोपर्यंत आपण कढीला फोडणी देऊन देऊया। तर हे ताकद टाकलेलं आहे, थोडंसं बेसन, हळद आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं फोडणीला जिरं, मोहरी, बारीक चिरलेला लसूण आणि मी मिरची टाकलेली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची, छान परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे आपण मिक्स केलेलं ताकाचं मिश्रण होतं ते ॲड करणार आहे। त्यात पाणी नाही टाकलेलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी पण टाकू शकता। आता आपली कढी पण होतीये तोपर्यंत आपण वड्याची तयारी करून घेऊया। तर इथे 2 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ मी 4 तास भिजवून दळून घेतलेली आहे। त्यात मी टाकलेलं आहे लसूण आणि मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, क्रश केलेला ओवा आणि मीठ आणि हे चांगलं मिक्स करून चांगलं फेटून घ्यायचं। याला तुम्हाला सोडा टाकायची बिलकुलही गरज पडत नाही। आपला जो वडा आहे खूप छान फुलतो। तेल गरम झालेलं आहे, आता तुम्ही बघू शकता वडा माझा तळतो आहे आणि तो तुम्ही बघू शकता किती फ्लफी झालेला आहे, किती छान फुगलेला आहे तो। इथे माझं खिचडी झालेली, कढी झालेली आणि वडे पण माझ्या आता इथे रेडी आहे। तर बघू शकता तुम्ही आजचा मेन्यू किती टेस्टी आहे। तर तयार आहे सर्व महिलांचा आवडतीचा मेन्यू कढी आणि खिचडी। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि भेटूया उद्याच्या नवीन रेसिपी सोबत। बाय।